जय जवान जय किसान मित्रांनो, तर आपण आज आलो आहे सोयाबीनला युरिया टाकण्यासाठी. कारण आपण तणनाशक खाणलेले, त्याच्यामुळं काय होतं, थोडंसं पिवळी पडती सोयाबीन, त्याच्यामुळं आपण युरिया टाकालो. कारण युरिया टाकल्यामुळं सोयाबीनमध्ये ताकद राहते आणि पिवळेपणा कमी होतो आणि हिरवीगार काळी सोयाबीन पडते आणि वाढ पण जास्त खुटत नाही. कारण तणनाशक खाल्ल्यामुळं वाढ थोडीशी खुटती, त्याच्यामुळं आपण युरिया खत टाकून घ्यायचा. उली तुरळक म्हणजे कमी प्रमाणात टाकून घ्यायचा, जास्त जमत नाही कारण जास्त वाढ होती पुन्हा नंतर आणि सोयाबीन शेंग चपटी होती. तर त्यासाठी थोडा उलसाड नॉर्मल टाकून घ्यायचा आणि आपण तणनाशक फवारलं असेल तर टाकायचं, नसेल फवारलं तर काय गरज नाही. तर आपण फवारलं त्यासाठी आपण टाकून घेणार आहोत. तर तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही बघा कसं पिवळं झालं हे गवत, बघा इकडं. तर बघा इकडं सोयाबीनसुद्धा थोडंसं हे झालेलं होते, कारण डबल जर हात फिरला त्या जागेवरून तर सोयाबीन पिवळं होतं जरा आणि पिवळं दिसाय बी लागले थोडं, कारण पिवळं दिसतंच हे हाणल्यावर आपलं तणनाशक. तर बघू शकता इकडं, ही बघा इकडं दुधाने बघू शकता हे पिवळे शेंडे झालेत आणि काँग्रेससुद्धा सुकलेले. इकडं बघू शकता ही दुधाने कशी पिवळी पडलेली. तर 2-4 दिवसात ही तण मरून जाते. तर बघू शकता मित्रांनो, जर सोयाबीनला तुम्ही कोणतं तणनाशक आणलं आहे ते पण कमेंट करा आणि मी तुम्हाला सांगतो तणनाशक कोणतं आणलं आहे आम्ही. तर तुम्ही बघू शकता आपली सोयाबीन कशी आलेली. तर मित्रांनो बघा, आम्ही शॅकेज नावाचं तणनाशक आणलेलं 800 मिलीचा येते ते. तर त्याच्या 10 गागरी केलेल्या आहेत आणि आम्ही 80-80 मिलीनं टाकलेली आहे ती. तर बघू शकता अशा पद्धतीनं फवारून घेतलेलं आहे आम्ही. तर तुम्ही फवारलं का नाही ते कमेंट करा आणि खत टाकायचं असेल तर तुम्ही पण टाकू शकता. तर चला तर आपण घेऊ आता खत टाकून. तर मित्रांनो, खत टाकता वेळेस आपण मूठ जी धरलेली असते ती अशी मूठ धरलेली असते, ती शिपता वेळेस काही जण असे टाकतात. तर असं नाही टाकता आपण अशा पद्धतीनं म्हणजे अशी मूठ धरायची आणि अशी आडवी फेकायची, जेणेकरून शरीरामध्ये असं बघू शकता असं पडतंय खत, बघू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्ही अशी मूठ धरून अशी पद्धतीनं टाकून घ्यायचं खत, आडवी मूठ फेकायची अशी. तर मित्रांनो बघू शकता इकडं किती प्रमाणात आहे, तुम्हाला जमिनीवर पांढरं दिसतच असेल. बघू शकता अशा इतक्या थोड्या प्रमाणातच टाकून घ्यायचं आहे. तर बघू शकता आम्ही इकडं टाकून घेतलेलं आहे. तर बघू शकता किती थोड्या प्रमाणात आहे, बघा पातळ आहे, पांढरं आहे त्याच्यामुळं जास्त दिसतंय. तर मित्रांनो बघा इकडं तण कसं झालं आहे, बघू शकता इथं. तर अशा पद्धतीनं आज जवळ 3 दिवस झाले तर अशा पद्धतीनं तण झाले. तर बघू शकता इकडं तणाचं सर्व नायनाट झालेलं आहे. इकडं बघू शकता असं सुकून गेलं आहे तण सगळं. तर सोयाबीनला थोडंसं पिवळेपणा आला आहे, बाकी काही नाही झालेलं. तर बघू शकता इकडं कसं तण सुकून गेलं आहे. तर त्याच्यासाठी आपण आज खत टाकून घेतलं आहे, कारण सोयाबीनला झटका बसू नये म्हणून. तर आपल्या चॅनलमध्ये अजून पण तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपले व्हिडिओ रोजच्या रोज तुम्हाला पाहता येतील. चला तर मित्रांनो, थोडासा खत राहिला ते आता थोडंसं मकाला टाकून घेऊ. तर मित्रांनो हे होता आजचा व्हिडिओ. तर चला तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा.